नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हिंदवी स्वराज अभियान या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती घेतो आहोत. आता आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा 100व्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही काही मुलाखती घेतलेल्या आहेत. आणखी वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती होणार आहेत. आजचा जो विषय आहे तो विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांच्या मनामध्ये त्याविषयी कुतूहल सुद्धा असतं आणि तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राजकारण यांचं काय नातं आहे, काय त्या दोघांचं एकमेकात एक संबंध कशा पद्धतीचा आहे, राजकारणामध्ये किती प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गुंतलेला असतो किंवा त्या संदर्भात त्यांची काय भूमिका असते, असे विविध प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा येत असतात. तर राजकारण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं काय नातं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत विराग पाचपोर, राष्ट्रीय संयोजक मुस्लिम राष्ट्रीय मंच. त्यांच्याशी आज आपण हा संवाद साधणार आहोत आणि राजकारण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं काय नातं आहे ते उलगडून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. विरागजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम म्हणजे एक सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाचा जेव्हा माणूस जेव्हा विचार करतो आणि आत्ताच आपण पाहतोय की गेली 10 वर्ष तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्याचं खूप महत्त्व जे आहे ते आहेच. म्हणजे अर्थात 100 वर्ष तर होतच, पण आता भाजपचं सरकार, एनडीएचं सरकार देशामध्ये आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे त्याकडे लोक जे आहेत ते वेगळ्या एका दृष्टिकोनातून बघायला लागलेत की राजकारणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो किती प्रमाणामध्ये गुंतलेला आहे याविषयी लोकांच्या मनामध्ये कुतूहल असतं. तर तुम्ही काय सांगाल त्याविषयी? लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे हे तुमचं म्हणणं, ऑब्झर्वेशन अगदी योग्य आहे. आणि आपल्या देशामध्ये गेली अनेक वर्ष राजकारण हे इतक्या खोलवर घुसलेलं आहे लोकांच्या जीवनामध्ये, त्यांना प्रत्येक गोष्ट ही त्या राजकारणाच्या चष्म्यातूनच बघण्याची सवय लागून. बरोबर. वास्तविक संघाची स्थापना जी झाली ती डॉक्टर हेडगेवार यांनी 1925 साली केली नागपुरात. ती राजकारणासाठी म्हणून नव्हती केली. हे खरं आहे की संघाच्या त्यावेळेच्या प्रतिज्ञेमध्ये देशाला स्वतंत्र करणे हा एक मोठा हेतू होता. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि समाज बांधणी, संघटन आणि ही संघटित शक्ती विधायक कार्याकडे लावणं अशा 2 प्रकारचे उद्देश समोर ठेवून संघाच्या कामाला प्रारंभ झाला होता. डॉक्टर हेडगेवारांच्या काळातही तो झालेला होता. त्यामुळे चालू राजकारण म्हणजे डे टू डे पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणू, त्या डे टू डे पॉलिटिक्स मध्ये संघाला त्यांनी आपल्या ह्याच्यापासून वेगळं ठेवलेलं, प्रयत्नपूर्वक वेगळं ठेवलेलं होतं. हे या ठिकाणी उल्लेख करण्यासारखा आहे. याच्याशी संबंधित अशी घटना अशी आहे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे त्यावेळेला पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि मंत्रिमंडळात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे राजीनामा देऊन बाहेर पडले आणि त्यांनी एक वेगळा राजकीय पक्ष काढण्याचं प्रारंभ हे सुचवलं. त्याच्या आधी डॉक्टर हेडगेवार जायच्या आधी 1940 साली त्यांची आणि श्यामाप्रसाद मुखर्जींची भेट झाली. त्या भेटीत श्यामाप्रसादजींनी डॉक्टर साहेबांना हे म्हटलं होतं की संघासारख्या संघटनेने राजकारणात भाग घेतला पाहिजे. त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं की RSS डज नॉट टेक पार्ट इन डे टू डे पॉलिटिक्स. चालू राजकारणामध्ये संघ भाग घेणार नाही. पुढे ही आता जी मी घटना सांगितली यांच्या राजीनाम्यानंतर श्यामाप्रसादजींच्या, त्यांनी एक भारतीय जनसंघ का नुसता जनसंघ या नावाने एक पॉलिटिकल पार्टी प्रारंभ करण्याचं ठरवलं. आणि ते त्यावेळेला त्यावेळेचे जे सरसंघचालक होते गोळवलकर गुरुजी त्यांना भेटायला आले आणि त्यांनी काही मदत त्यांच्याकडे मागितली. त्यावेळेला ज्यांना राजकारणामध्ये थोडी रुची होती असेही काही स्वयंसेवक होते, त्यांना श्यामाप्रसादजींसोबत देण्यात आलं. त्याच्यात प्रामुख्याने दीनदयालजी उपाध्याय
अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुंदरसिंग भंडारी अशी काही मंडळी होती. या मंडळींनी मिळून आणि भारतीय जनसंघ या नावाने एक राजकीय पक्ष स्थापन केला. हा पक्ष पुढे वाढला. दुर्दैवाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा मृत्यू जम्मू काश्मीरला शेख अब्दुल्ला यांच्या राज्यामध्ये त्यांच्या तुरुंगात झाला 2 वर्षानंतरच. त्यामुळे जनसंघाला वाढवण्याची सगळी जबाबदारी की त्यांच्यासोबत जे सहकारी म्हणून गेले होते त्या संघाच्या स्वयंसेवकांवर येऊन पडली. त्यांनी तो वाढवला आणि आज त्या जनसंघाचं भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर झालेलं आपण पाहतोय. आणि इवलेसे रूप लाविले दारी हा उक्तीचा प्रत्यय घेत आज हा भारतीय जनता पक्ष नावाचा जो पक्ष आहे तो केंद्रातही आहे, गेल्या 11 वर्षापासून सत्तेत आहे आणि अनेक राज्यांमध्येही भारतामध्ये आज तो सत्तेत आहे. अशा या सत्तेच्या केंद्रस्थानी हा जो पक्ष आहे हा आता येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये हा विषय येणं, प्रश्न निर्माण होणं हे स्वाभाविक आहे की संघाचा आणि यांचा काय संबंध आहे. हे संघाचेच लोक आहेत अशा पद्धतीने विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही की बोना तीच आहे. म्हणून अनेकदा आपण असं ऐकतो विशेषतः पत्रकार जगतामध्ये की अरे ते नागपूरहून सगळं कंट्रोल होत आहे बीजेपीचं गव्हर्नमेंट. नागपूर हे संघाचं केंद्र कार्यालय आहे. सरसंघचालक, सरकार्यवाह वगैरे इथे असतात, त्यांचं मुख्यालय. त्यामुळे लोकांच्या मनातली धारणा, मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या मनातली धारणा आहे की नागपूरहून सगळं त्यांचं कंट्रोलिंग चालतंय, तिथून ऑर्डर्स येतात आणि मग ते फॉलो करतात. वस्तुतः असं काही नाही आहे. राजकारण हा वेगळा विषय आहे आणि संघाने सुरुवातीपासून एक भूमिका घेतली आहे की समाज जीवनाचे जे जे काही वेगवेगळे असे अंग आहेत त्यापैकी राजकारण एक आहे. राजकारण अगदी सर्वस्व राजकारण आहे असं नाही. आणि त्यामुळे राजकारणाला किती महत्व द्यायचं हे संघाने ठरवलेलं आहे. त्या महत्वाच्या त्या सीमारेषेच्या ह्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी संघाच्या लोकांनी आतापर्यंत घेतलेली आहे. पुढे घेत राहतील. पुढे आणखीन काय निरनिराळ्या प्रकारची व्यवस्था येईल त्यात आज काही भाकीत करणं कठीण आहे. पण आतापर्यंत ही जी सीमारेषा आहे या सीमारेषेचं पालन, ही न उल्लंघण्याचं पालन संघाच्या लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे, म्हणजे संघाने केलंय ॲज सच. मला या ठिकाणी विचारावं असं वाटतं की राजकारण म्हटल्यानंतर जसं लोक सर्वसामान्यपणे राजकारण बघतात ते म्हणजे की एखादा पक्ष जो आहे तो निवडणुकीत उतरतो, दुसऱ्या पक्षाला पाडतो किंवा दुसऱ्या पक्षाची सत्ता हिसकावून घेतो, मग एवढ्यापुरतंच राजकारण असतं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जेव्हा राजकारणाशी म्हणजे राजकारणाबद्दल विचार करतो तर तो नेमका कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतो? आजचं राजकारण आहे, आपण लोकशाही पद्धती स्वीकारली आहे. त्या लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका हा एक अपरिहार्य असा त्याचा एक भाग आहे. आणि निवडणूक म्हटली की कोणीतरी एक व्यक्ती त्याच्या विरोधात दुसरा व्यक्ती असं उभं राहणार आणि मग मी कसा चांगला आहे आणि हे सांगण्यापेक्षा दुसरा कसा वाईट आहे हे सांगण्याची एक स्पर्धा या लोकशाहीच्या निवडणुकांच्या काळात आपल्याला बघायला मिळते. मी चांगला आहे हे सांगण्याच्या पेक्षा दुसरा कसा वाईट आहे, त्यामुळे मला निवडून द्या असं अशा पद्धतीचं. आणि मग त्याच्यात मग वेगवेगळ्या प्रकारचे हेवे दावे, भांडणं, मनमुटाव असे निर्माण होत असतात. संघाचं काम मूळतः संघटन करणं आहे समाजाचं. आणि संघटन करत असताना पहिली कंडिशन, पहिली अट ही आहे की लोकांच्या मनामध्ये सर्व प्रकारचे जे भेद आहेत ते भेद बाजूला झाले पाहिजे, तर संघटन होईल. एक विचाराने भरलेले असतील तर. त्यामुळे संघाने अशा प्रकारच्या निवडणुकांच्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवलं. संघाने निवडणुकांमध्ये प्रचार केला नाही अशातला भाग नाही. 77 साली ज्या वेळेला आणीबाणी उठल्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि आणीबाणीच्या काळामध्ये आपण आता त्याची 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणीबाणीच्या घटनेची. म्हणजे संघासहित अनेक संघटनांवर बंदी घालण्यात आली होती
अनेक कार्यकर्त्यांना, हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. हम्म. संघाचं अस्तित्वच पुसून टाकण्याचा जणू काही निर्धार त्यावेळेच्या सरकारने केलेला होता. हम्म. पण त्यानंतर ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकांमध्ये तो जो एक कोणी जनता पार्टी नावाचा एक कडबोळा पक्ष तयार झाला होता, त्या पक्षाच्या लोकांसाठी संघाच्या स्वयंसेवकांनी निवडणुकीमध्ये प्रचार केला, हे खरं आहे. याचं कारण असं आहे की त्यावेळेला देशासमोर जे संकट होतं ते लोकतंत्र व्यवस्था जी आहे, लोकशाही व्यवस्था जी आहे ही जिवंत राहील का नाही, का देश हुकुमशाहीकडे जाईल, या संकटातनं देशाला वाचवणं हे महत्वाचं. संघावरच्या बंदीपेक्षाही, संघावर बंदी आली ती उठवण्यासाठी प्रयत्न केले असते संघाने तर त्याला कोणी नावं ठेवले नसते, कारण हे न्याय अशा प्रकारचं वागणं झालं असतं. पण संघाने असा विचार केला, संघ नेतृत्वाने असा विचार केला त्यावेळेला, हे संकट फक्त संघावर नाहीये, हे संकट आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर आहे. आणि हे दूर करायचं असेल तर हे जे संकट आणणारे लोक आहे ह्यांना सत्तेपासून बेदखल केलं पाहिजे, यांना सत्तेतनं दूर केलं पाहिजे. त्यामुळे त्यावेळेच्या निवडणुकांमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी निवडणुकीत प्रचार केला. त्याच्यानुसार जनता पक्षाचे लोक निवडून आले, सरकार बनलं, अशा सगळ्या 10 गोष्टी झाल्या. पण दुर्दैवाने ते सरकार आणि तो प्रयोग फार काळ चालला नाही, तो आणखी वेगळा विषय. पण लोकतंत्र टिकवून ठेवण्यामध्ये संघाच्या स्वयंसेवकांची भूमिका ही या निमित्ताने अधोरेखित झाली, कारण ही राष्ट्रीय आपत्ती होती. केवळ एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशा प्रकारची स्थिती नव्हती. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी त्यावेळी निवडणुकांचा प्रचार केला. त्याच्या पलीकडे असं दुसरं उदाहरण माझ्या पाहण्यात तरी नाही आहे की ज्या वेळेला अगदी उघडपणे संघाच्या लोकांनी निवडणुकीच्या काळामध्ये ह्या पक्षाचा प्रचार केला, असं काही घडलेलं नाही. आता एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की संघाचे स्वयंसेवक हे देशाचे नागरिक आहेत का नाही, आहेत. आणि नागरिक असल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडी निवडी जपण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही, घटनेने दिलेलं आहे. ते संघाचे स्वयंसेवक हा त्यांच्या आवडी निवडीचा एक भाग आहे. मी संघात जातो रोज, मला आवडतं जायला, पण मी कोणत्या पार्टीशी जुळून राहावं हा माझा प्रश्न आहे. संघ काही हे सांगत नाही की तुम्ही काँग्रेसमध्ये जा, तुम्ही बीजेपी मध्ये जा, तुम्ही लालू यादवच्या पार्टीत जा किंवा तुम्ही अखिलेश यादवच्या पार्टीत जा, हे संघ नाही सांगत. संघाने ते त्या स्वयंसेवकाच्या वर सोडून दिलेलं आहे की तुम्हाला जे योग्य वाटतंय त्या पक्षामध्ये तुम्ही जा, पण राष्ट्रहिताच्या आड येणारा असा कुठलाही विचार आपण टॉलरेट करता बरोबर नाही, आपण त्याचं सहन करू नये, अशा प्रकारचा एक नेहमी विचार आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. जिथे जाऊ तिथे राष्ट्रहिताला प्राधान्य देऊ, अशा प्रकारची एक भूमिका संघ स्वयंसेवकांची असली पाहिजे, एवढंच संघाचं सांगणं आहे. बाळासाहेब देवरसांचा अनेक ठिकाणी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे की वेगवेगळ्या पक्षांमध्ये संघाचे स्वयंसेवक गेले पाहिजे. त्या निमित्ताने हे सगळे स्वयंसेवक त्या पक्षांमध्ये राहून देशभक्तीचा विचार प्रसृत करण्यामध्ये सक्षम होतील, अशी त्यांची भूमिका होती. 1950 साली सरदार पटेलांनी काँग्रेसमध्ये संघाच्या स्वयंसेवकांना सदस्यता मिळावी म्हणून प्रस्ताव पारित करून घेतलेला होता. पुरुषोत्तमदास टंडन त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण पुढे नेहरू ज्या वेळेला परदेशातल्या प्रवासातनं परत आले त्यावेळेला त्यांनी तो प्रस्ताव उलटवला. त्यांच्या मनात ही भीती असेल कदाचित की हे संघवाले जर काँग्रेसमध्ये घुसले तर आपल्याला बाहेर जायला लागेल. त्यामुळे नाहीतर समजा तो विषय असा पुढे गेला असता आणि सरदार पटेलांच्या म्हणण्यानुसार संघाच्या स्वयंसेवकांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला असता तर स्थिती काही वेगळी राहिली असती. पण ते झालं नाही. आणि त्यामुळे आवश्यकता केव्हा वाटली संघाला राजकीय अशा प्रकारचा विचार करण्याची? 48 साली महात्मा गांधींची हत्या झाली, त्यानंतर संघावर बंदी घातल्या गेली आणि हे
समजून घातल्या गेली की संघाला आपल्याला समाप्त करायचं. हम्म. त्यावेळेला पार्लमेंटमध्ये, विधानसभांमध्ये, पब्लिक प्लॅटफॉर्मवर संघाच्या बाजूनी बोलणारे, संघाची बाजू मांडणारे असे काही राजकीय पक्ष अस्तित्वात नव्हते. त्यामुळे मग असा विषय आला की संघाची बाजू मांडणारा कुठेतरी पाहिजे पक्ष, कुठेतरी राजकीय प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि हे जरी म्हटलं की संघाच्या स्वयंसेवकांना स्वातंत्र्य होतं कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचं, तरी त्या पक्षांनी घेतलं पाहिजे. जसं काँग्रेसने प्रस्ताव केला पण उलटवला. त्यामुळे हा जनसंघ नावाचा जो एक पक्ष होता, तो पक्ष संघाच्या स्वयंसेवकांना सदस्यता द्यायला तयार होता. त्यामुळे ते जनसंघात गेले. आणि मग पुढे भारतीय जनता पार्टीत गेले. मला या निमित्ताने असं हे विचारावंसं वाटतं की तुम्ही मगाशी म्हणालात की कुठल्याही पक्षामध्ये RSSचे जे स्वयंसेवक आहेत ते गेले तरी हरकत नाही, पण राष्ट्रहिताचा विचार जो आहे तो त्यांनी केला पाहिजे. तर या अर्थाने असं दिसून येतं की राजकारण हा शब्द जो आहे त्याऐवजी राष्ट्रकारण हा शब्द जो आहे तो अधिक अनुकूल आहे किंवा अधिक योग्य त्या ठिकाणी ठरतो असं म्हणता येईल. हा अधिक योग्य आहे, हे बरोबर आहे. आणि म्हणून संघाचा जो प्रायोरिटी एरिया आहे, प्राथमिकतेचा जो भाग आहे तो राष्ट्रहिताचाच आहे, तो राष्ट्रकारणाचाच आहे. त्यामुळे मग काश्मीरचा प्रश्न असेल, देशावरती झालेलं आक्रमण असेल, धर्मांतरणाचा प्रश्न असेल, असे जे वेगवेगळे प्रश्न देशासमोर आले, त्या सगळ्या प्रश्नांवरती संघाने घेतलेली भूमिका ही राजकारणापासून प्रेरित नसून राष्ट्रकारणापासून प्रेरित आजही आहे. त्यामुळे सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था ही नेहमी राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी असावी. म्हणजे जसं महाभारतामध्ये वयम पंचाधिकम शतम असं युधिष्ठिराने म्हटलं. पांडव ज्या वेळेला कौरव पांडवांना खिजवण्यासाठी म्हणून गेले होते वनामध्ये, आणि तिथे कोण्या गंधर्वाशी त्यांचं युद्ध झालं, त्याच्यात ते सगळे हारले, म्हणून त्यांना सोडवायला युधिष्ठिराने आपल्या भावांना पाठवलं. त्यावेळेला ते भीम आणि अर्जुन म्हणाले की चांगली गोष्ट आहे, ते आपोआपच तिथे कौरवांना त्यांनी पराभूत केलंय, तर आपण कशाला द्यायचं. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की ते आपली भांडणं आहेत तेव्हा ते 100 आणि आम्ही 5 असं आहे, पण जेव्हा तिसरा माणूस मध्ये पडतो तेव्हा आम्ही 105 आहोत. ते वयम पंचाधिकम शतम ही भूमिका संघाची राहिली आहे. राजकारणामध्ये तुमची आमची भांडणं असतील, राजकारणामध्ये मतभेद असतील, पण ज्या वेळेला देशकारण करायचं, त्या देशकारणामध्ये आपण सगळे एक आहोत ही भावना जागवली पाहिजे. ही संघाची भूमिका आहे. राष्ट्रहितासाठी जे जे आवश्यक आहे ते करावं, मतभेद विसरूनही करावं. आणि म्हणून संघाने हा राष्ट्रकारणाला महत्व असा विषय घेत आपल्या स्वयंसेवकांना नेहमीच अशा प्रकारचे निर्देश दिलेले असतात की तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असेल, महत्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती देशहित हे असलं पाहिजे, राष्ट्रहित हे असलं पाहिजे, स्वतःचं किंवा स्वतःच्या पक्षाचं हित हे नसावं. आणि म्हणून ज्या वेळेला नरसिंहराव प्रधानमंत्री असताना त्यांनी युनोमध्ये काश्मीर मुद्द्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी अटल बिहारी वाजपेयींना पाठवलं. त्यांनी दुसरा त्यांच्या पक्षातला नेता नाही निवडला. आत्ताही ज्या वेळेला या ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरती ज्या वेळेला जगातल्या विभिन्न देशांमध्ये भारताचे प्रतिनिधी मंडळ गेली, त्यावेळेला अनेक प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख ज्या पद्धतीने तिथे त्यांनी देशाची बाजू मांडली ती पाहिली तर असं लक्षात येतं की अरे ही ते संघाची भूमिका आहे, राष्ट्रहिताची भूमिका ही संघाची भूमिका आहे. त्यामुळे राजकारण आहे अतिशय काय म्हणता येईल त्याला एक लहानसा भाग आहे, हे आवश्यक आहे. कारण हे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका आल्या, निवडणुकामध्ये तुम्हाला एकमेकांचे कुरघोडी करणं आवश्यक आहे. हे सगळं
ठीक असलं तरी निवडणुकीनंतर त्याचं असं होळी संपून जाते पण शिमगाचं कवित्व राहतं मागे, तसं याचं कवित्व मागे राहायला नको. ते विसरून आपण पुन्हा देशहितासाठी एकत्र काम करायला पाहिजे. असं जो एक चित्र दिसायला पाहिजे होतं ते आज देशामध्ये फार अभावाने दिसत आहे. नाही, आज आपण पाहतोय की अशी अनेक राज्य आहेत ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाहीये, पण त्या ठिकाणी कोणती नैसर्गिक आपत्ती आली, राष्ट्रीय आपत्ती आली, तर त्या ठिकाणी मात्र RSSचे स्वयंसेवक धावून जातात. म्हणजे तिथे काही भेदभाव नसतो की बाबा हा इकडे काँग्रेस पक्ष आहे किंवा अमुक दुसरा पक्ष आहे, ते ही भावना कधीच नसते. तिथे एक राष्ट्र कार्य म्हणून त्या ठिकाणी ते जात असतात. ते बरोबर आहे. परवाच एक ठिकाणी जुना एक हे वाचत होतो संदर्भ, उत्तर प्रदेशमध्ये एक ट्रेन ऍक्सिडेंट झाला बरेच वर्षांपूर्वी. तर त्या ट्रेन ऍक्सिडेंटची बातमी कव्हर करायला त्यांनी त्यांचा जो तिथला लखनौचा ब्युरो चीफ कोणी होता त्याला पाठवलं की तुम्ही ताबडतोब जा. तो मुसलमान होता. तो गेला. त्यांनी पाहिलं तिथे लगेच खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेले बरेच लोक त्याला दिसले तिथे. ते बॉडीज काढत होते, करत होते, कोणाला चहा देत होते, कोणाला खायला देत होते. त्यांच्या घरच्या महिला तिथे येऊन जेवण बनवत होत्या वगैरे. त्याने विचारलं की तुम्ही कुठल्या पार्टीचे आहात? ते म्हणाले नाही, आम्ही संघाचे आहोत, पार्टी नाही आहे. तुमचं नाव काय? मी तुमच्यावरती एक चांगली बातमी करतो, ही इतकी चांगली घटना आहे तुम्ही करताय. ते म्हणाले, त्यांनी सांगितलं की मी जेव्हा असं म्हटलं त्यांना की बातमी करतो त्यावेळेला ते निघून गेले, माझ्याशी काही बोलले नाही. नंतर थोड्या वेळाने त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही संघाचे लोक आहोत आणि इथं ऍक्सिडेंट झाला हे कळल्याबरोबर आम्ही आपल्या कोणाला त्याचं जे जे काही तो देऊ शकत होता ते देऊन त्यांनी इथे लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून आम्ही आलो आहोत. मग त्यांनी विचारलं इथे मुसलमान आहे, यात्री आहेत, आणखीन दुसरे आहेत, हिंदू आहेत, पण तुम्ही कसं? ते आम्ही सेवा कार्यामध्ये मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन असा भेदभाव करत नाही. जो गरजू आहे त्याला सेवा पुरवणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अशा प्रकारची रचना. तर त्यांनी लिहिलं नंतर की हे काही लोक जे काम करत होते यांच्याबद्दल एकाही वर्तमानपत्राने कुठेही एक ओळीची सुद्धा बातमी छापलेली नाही. ते त्या मुस्लिम पत्रकाराने लिहून ठेवलं आपल्या रिपोर्टमध्ये. पण पत्रक हे आपलं तुम्हाला प्रसिद्धी मिळावी म्हणून संघाचे लोक काम करतात असं नाही. निस्वार्थ सेवा म्हणून रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस असं RSSचं वर्णन केलं जातं. आणि त्यामुळे आज देशामध्ये 1.5 लाखाच्या वर अशा प्रकारची सेवा कार्य संघाचे लोक चालवतात. बरोबर. डॉक्टर हेडगेवार नेहमी म्हणायचे की संघ हे पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस मध्ये तुम्हाला वीज कुठे कुठे कनेक्शन घ्यायचं असेल तर ते त्या चॅनेलनीच घ्यायला लागतं. पॉवर जनरेट होते म्हणून तिथे सगळं लख उजेड पडतो असं होत नाही. त्यामुळे ती चॅनलाइज व्हायला पाहिजे. ही जी पॉवर हाऊस मधली एनर्जी आहे, लाईव्ह एनर्जी आहे, या एनर्जीला चॅनलाइज करण्याचं काम संघाच्या स्वयंसेवकांनी केलंय. आणि आज देशामध्ये एकही क्षेत्र असं नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये संघाचे स्वयंसेवक पोहोचले नाही आहेत. तर राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये समाजातले वेगवेगळ्या घटक असतील त्यांच्यामध्ये. असं आता मुस्लिम राष्ट्रीय मंच आहे. मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना त्याच्यातनं कसं बाहेर काढता येईल अशा प्रकारचं एक सामाजिक सुधार आंदोलन सुरू करण्यामध्ये मुस्लिम समाजाचाही पुढाकार होता. आणि त्यांनी संघाकडून आम्हाला अशा प्रकारची संघटना उभी करायची आहे तर त्याला मदत करा, मदतही मागितली. अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये संघाचे स्वयंसेवक कामात आहेत. राजकारण हा एक भाग झाला, जस्ट अ स्मॉल सेगमेंट. तुम्ही मगाशी उल्लेख केलात, बाळासाहेब देवरसांचा उल्लेख केलात किंवा हेडगेवारांचा उल्लेख केलात, त्यांचे राजकारणासंदर्भातले काय विचार आहेत. तर एकूण सरसंघचालकांच्या बाबतीत पाहायचं आलं तर त्यांची राजकारणाबद्दलची काही महत्वाची विधानं किंवा वक्तव्य किंवा त्याविषयी त्यांचे विचार याविषयी तुम्ही काय सांगू शकता? त्याविषयीचं काही जुने आठवणी असतील तर त्या काय सांगू शकता? डॉक्टर हेडगेवारांपासून
आत्ता बोनराव भागवतांपर्यंत सर्व सरसंघचालकांची राजकारण आणि संघ याच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती कायम आहे. त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही. हे पहिल्यांदा मी नमूद करू. दुसरं असं की डॉक्टर हेडगेवार ज्या वेळेला त्यांनी संघ सुरू केला त्यावेळेला स्थिती वेगळी होती. देश पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यासाठी आंदोलनं सुरू होती. त्यामुळे संघाने आपलं ध्येय देशाला स्वतंत्र करणं हे पहिलं ठेवलं होतं पहिल्या नंबरवर. आणि मग दुसऱ्या नंबरवर हिंदू समाजाचं संघटन वगैरे वगैरे असं. पण 47 मध्ये देश स्वतंत्र झाला. त्यावेळेला गोळवलकर गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. त्यांनी सुद्धा राजकारणासंबंधीची हीच भूमिका घेतली. म्हणून श्यामाप्रसादजींना बोलताना ते एक मोठी चांगली आठवण आहे की मुस्लिमांना राजकारणामध्ये म्हणजे जनसंघामध्ये प्रवेश मिळावा का नाही असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला गुरुजींनी त्यांना असं सुचवलं होतं की तुमच्या पक्षाचं नाव भारतीय जनसंघ आहे, हिंदू जनसंघ नाही आहे. आणि त्यामुळे जे जे आपल्याला भारतीय मानतात, जे जे भारतीय नागरिक आहेत त्या सगळ्यांसाठी तुमचा पक्ष आहे ते पहिल्यांदा ध्यानात घ्या. संघ हिंदूंचं संघटन करतो हे ठीक आहे, पण तुमचा हिंदू जनसंघ नाही आहे हिंदू महासभेसारखा. तुमचा जो आहे तो भारतीय जनसंघ आहे. आणि आता पलीकडे भारतीय जनता पार्टी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये जुळल्या जात आहेत, येत आहेत, अशा प्रकारचं चित्र दिसतंय आज. त्यामुळे असं एक सर्वसमावेशक जसं बाळासाहेबांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये अस्पृश्यतेबद्दल विधान केलं आणि लिंकनला कोट केलं. त्यांनी अब्राहम लिंकननी म्हटलं होतं की गुलामीची प्रथा जर वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही. त्याच्या आधारात त्यांनी असं म्हटलं तिथे वसंत व्याख्यानमालेमध्ये की जर अस्पृश्यता वाईट नसेल तर या जगात काहीच वाईट नाही. इफ अनटचेबिलिटी इज नॉट रॉंग, नथिंग इज रॉंग इन द वर्ल्ड असं त्याचं. आणि म्हणाले की इट शुड गो लॉक स्टॉक अँड बॅरल, संपूर्णपणे हटवली पाहिजे. जाती विरहित समाज अशा प्रकारचा एक एकसंध असा समाज निर्माण करणं हे आवश्यक आहे. म्हणून डॉक्टर हेडगेवारांचं जे वैशिष्ट्य आहे ते हे राहिलं की वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पंथाचे स्वयंसेवक समाज संघात असतानाही ते आपली आयडेंटिटी ही या एका मोठ्या हिंदू आयडेंटिटीमध्ये त्यांनी मर्ज करून टाकली. म्हणजे आमच्या सगळ्यांना आपण सगळे हिंदू आहोत म्हणून बंधू आहोत एकमेकांचे, ही भावना जागवण्यासाठी ही जी एक मोठी आयडेंटिटी होती या मोठ्या आयडेंटिटीमध्ये आपल्या आयडेंटिटी सुरक्षित ठेवून त्या एकत्र मिसळून जाणं हे फार मोठं कार्य डॉक्टर हेडगेवारांच्या काळात झालं होतं. त्यामुळे आणि तेच आज मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्यालाही दिसत आहे. तर राजकारण या मुद्द्यावरती जी काही भूमिका या सगळ्यांची राहिली आहे ती जवळपास सारखी आहे. ती कुठे अशी काल परिस्थिती अनुरूप त्याच्यात काही थोडे बहुत प्रेझेंटेशन मध्ये बदल झाले असतील, पण त्याचा जो बेसिक हे आहे मूळ गाभा आहे तो मात्र आतापर्यंत बदललेला नाही आहे. आज आपण पाहतोय की म्हणजे RSS वर अनेक आरोप पूर्वीपासून केले गेले, मी अत्यंत खालच्या थराला आरोप केले गेले आणि राजकारण म्हणून त्याला खपवून घ्या किंवा मग राजकारण करताना काय आपल्याला कोणत्याही पद्धतीचे आरोप कोणी करतं आणि मग ते राजकारण आहे ना, मग त्याच्यामध्ये काय आपण हे चालून घेऊ शकतो, हे चालून घेतलं पाहिजे अशा पद्धतीचे आरोप झाले. आणि अजूनही ती आक्रमणं विविध विरोधी पक्षांकडून RSS वर केली जातात. रोजच्या रोज वेगवेगळ्या भाषणांमध्ये उल्लेख होतो, पण त्याला अर्थात उत्तर वगैरे असं कोणतंही RSS कडून दिलं जात नाही. मात्र कृतीतून जे काही करायचे आपल्याला देशहिताच्या दृष्टीने ते केलं जातं. तर त्याविषयी काय भूमिका आहे किंवा भावना आहे तुमची? संघाची एक अगदी प्राथमिक भूमिका अशी आहे की सगळा हिंदू समाज आपला आहे.
आणि आपल्याला काम करायचं आहे ते सगळ्या हिंदू समाजाचं करायचं. त्यामुळे हिंदू समाजामध्ये सगळेच्या सगळे अगदी कारखान्यातनं काढल्यासारखे एक छापाचे लोक नसतील, पेंटच्या गणपतीसारखे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी रचना आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मती आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे. त्या त्या मतीनुसार, बुद्धीनुसार, स्वभावानुसार वागण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. पण हे असलं तरी हा माझा आहे ही जी आपलेपणाची भावना आहे, या भावनेपोटी संघाने जे जे काही टीका करणारे लोक आहेत त्यांच्यावरती काउंटर अटॅक केला नाही. म्हणजे गांधी हत्येनंतर एवढा मोठा संघाच्या लोकांवरती हल्ला झाला. काही अगदी अस्पष्ट अशा ज्या काही अपुष्ट बातम्या आहेत त्यानुसार महाराष्ट्रातच कितीतरी हजार ब्राह्मणांना मारून टाकण्यात आलं, जाळपोळ करण्यात आली. पण संघाने रिॲक्ट नाही. मारणारे हिंदूच आहेत, मार खाणारे हिंदूच आहेत. तसंच इमर्जन्सीमध्ये आणीबाणीमध्ये इतक्या संशोधकांना डांबून टाकलं, त्यांच्या घरच्या लोकांना त्रास दिला की लोक मेले. पण बाळासाहेब काय म्हणाले, इमर्जन्सी बाहेर आल्यानंतर उठल्यानंतर, फॉरगेट अँड फॉरगिव्ह, विसरा आणि क्षमा करा. हा जो मोठेपणा आहे मनाचा, या मोठेपणामुळे प्रभावित होऊन नंतर संघाच्या जवळ आलेले असे पुष्कळ लोक आपल्याला आढळतील की जे कालपर्यंत शिव्या देत होते आणि आज संघाच्या जवळ आले आहेत, संघाची प्रशंसा करतायत. विनोबा भावेंसारखे सुद्धा सर्वोदयी नेते, कार्यकर्ते, गांधींचे पट्ट शिष्य म्हणून ते बाळासाहेबांना भेटी एकदा म्हणाले की मी संघाचा असभ्य सभ्य आहे असं म्हणाले. पण संघाचे लोक चांगलं काम करतायत ही भावना या लोकांच्याही मनामध्ये आहे. चौधरी चरणसिंगांची एक गोष्ट आहे, ते त्यांच्या मतदारसंघांमध्ये खूप टीका टिप्पणी करायचे, संघाला शिव्या द्यायचे, खूप द्यायचे. इमर्जन्सीमध्ये एकदा त्यांना संघाचे एक कार्यकर्ते भेटले. त्यांनी विचारलं की तुम्ही असं काय करता? कोणाला नाही, तुम्ही जे करताय ते काम चांगलं आहे, पण मी जे करतो ते मला करणं आवश्यक आहे. याच्यासाठी की मी तुमचं गुणगान करेन तर मला मुसलमानाची मतं मिळणार नाहीत आणि मग माझं मतांचं राजकारण गडबडून जाईल. बरोबर. त्यामुळे आम्ही काय बोलतो तुमच्याबद्दल हे तुम्ही विसरून जा, तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. राजकारणाला महत्व दिल्यामुळे आणि त्यातही मतांच्या राजकारणाला महत्व दिल्यामुळे अशा प्रकारे संघावर टीका करणारेही पुष्कळ लोक आहेत ज्यांना आतून माहिती असतं की अरे आपण जे करतोय ते बरोबर नाही आहे, पण ते त्यांची काय म्हणतात त्याला मजबुरी आहे, त्यांना ते करणं भाग आहे, कारण त्याच्याशिवाय त्यांना मतं मिळायची नाहीत. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे ते संघावरती टीका करतात. पण ऍक्च्युअली संघाची जी भूमिका ही हिंदू समाजाबद्दल आपलेपणाची आहे. आणि हिंदू कोण आहे तर जो या देशाला आपली मातृभूमी मानतो, या देशाच्या संस्कृतीशी, इतिहासाशी, महापुरुषांशी आपलेपणाची भावना ठेवतो, तो हिंदू आहे. इतकी साधी सोपी सरळ व्याख्या केली आहे. कोणत्या धर्मग्रंथ वाचता, कोणत्या देवळात जाता, कोणत्या देवाची पूजा करता, आम्ही असं काही म्हटलं नाही. हिंदूंनी, संघाने असं कधीच म्हटलं नाही. त्यामुळे अशा प्रकारचा जो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाचं संघटन करायचं असल्यामुळे दत्तोपंत ठेंगडी नेहमी म्हणायचे, आज शाखेत येतात ते आपले प्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत. जे संघस्थानावर येत नाहीत ते अप्रत्यक्ष आहेत, त्यांनाही पुढे संघस्थानावर आपल्याला आणायचं आहे. अशा प्रकारचे काही प्रत्यक्ष येणारे, काही अप्रत्यक्ष येणारे, पण सगळे आपले आहेत, अशी ही आपलेपणाची भावना जोपासल्यामुळे संघाच्या एकूण विचारामध्ये हा एक मोठा व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन आलेला आहे. आज संघामधले अनेक संघ प्रचारक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि पुढे जाऊन त्यांना वाटलं राजकारणात जावं आणि त्या माध्यमातून जनसेवा करावी, राष्ट्रहित जोपासावं, तर असे अनेक लोक आहेत. आज जे कोणी राजकारणात दिसतात त्यातले अनेकांनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरुवातीला काम केलेलं आहे, बरीच वर्ष काम केलेलं आहे.
तर त्याविषयी काय भूमिका असते? म्हणजे तुम्ही राजकारणात जाताना अमुक पद्धतीने काम करा किंवा असं सांगितलं जातं, की तुम्ही राजकारणात जायचं जाऊ शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे ते तुम्ही काम करू शकता? जसं मी सुरुवातीला सांगितलं की संघाच्या स्वयंसेवकांना स्वतःचे म्हणून काही विचार आहेत, स्वतःचे म्हणून काही आवडीनिवडी आहेत, स्वतःच्या म्हणून काही व्ह्यूज आहेत. त्यामुळे त्यांना संघ हे देत नाही, डायरेक्टिव्ह देत नाही, डायरेक्शन देत नाही की तुम्ही इकडेच जा, असं करा असं नाही सांगत. त्यांनी व्यक्त केला, समजा एक इंटरेस्ट दाखवला की मला राजकारणामध्ये रुची आहे, ठीक आहे जा राजकारणात जा, पण अमुक एक पार्टीतच जा असंही नाही सांगणार. बरोबर. ज्या पार्टीचे विचार तुम्हाला पटतात, कार्यक्रम आवडतात अशा पक्षांमध्ये तुम्ही जा हे म्हणतील. पण एकदा तो तिथे गेला, संघाचा कार्यकर्ता किंवा संघाचा स्वयंसेवक एखाद्या दुसऱ्या संघटनेमध्ये गेला, तर त्या संघटनेचे जे नियम आहेत ते त्याचं पालन त्याला करावं लागेल. हे मात्र संघाने पक्क सांगितलंय की तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात हे ठीक आहे, पण संघाचे स्वयंसेवक म्हणून तुम्ही उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला जाणार असाल, भारतीय मजदूर संघात काम करायला जाणार असाल, किंवा कल्याण आश्रमाचं काम करायला जाणार असाल, किंवा आणखी विद्याभारतीचं काम करायला जाणार, त्या संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला तुमची वागणूक ठेवली पाहिजे. मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणून मला काहीतरी स्पेशल वागणूक मिळावी असं तिथे अपेक्षा ठेवू नये. ते आपण त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना जशी वागणूक मिळते ते जे काही त्यांचे नियम आहेत त्याप्रमाणे आपण वागावं, आणि हे करत असताना आपल्याबद्दलची एक सकारात्मक भूमिका तिथे निर्माण करावी अशी अपेक्षा संघाची असते. त्यामुळे त्यांनी आपलं म्हणणं थोपवलं पाहिजे अशातला भाग नसतो. त्यांचे जे काही नियम, कारण प्रत्येक संघटना वेगळी आहे, प्रत्येक संघटनेचे संविधान कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे, त्याप्रमाणे ती संघटना चालते. त्या संघटनेला अनुसरून, त्या कॉन्स्टिट्यूशनला अनुसरून यांनी वागावं अशी अपेक्षा असते. आता या निमित्ताने म्हणजे आज जसं तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाला की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो अनेक घडामोडी ज्या आहेत त्याकडे राजकारणाच्या उद्देशानेच बघतो, यात काय ते राजकारणच असेल किंवा यात राजकारण आहे असं ठरवून तो विचार करत असतो. तर RSSच्या विविध बैठका होत असतात, मीटिंग्स होत असतात, सभा होत असतात, तर त्या ठिकाणी राजकारणावर चर्चा होते का किंवा त्याविषयी केलं जातं का, की बाबा कारण शेवटी त्याचा समाजाशी संबंध आहे, तर त्या बदलत्या राजकारणाचा काय त्याच्यावर प्रभाव पडतोय याविषयी काही उहापोह होत असतो? संघाच्या बैठकांमध्ये संघाच्या कार्यक्रम आणि ह्याच्याबद्दल कार्यकलाप, ऑब्जेक्टिव्ह, ध्येय धोरण याच्याबद्दल चर्चा होते हे स्वाभाविक आहे. अधिकृतपणे राजकारणावर चर्चा ही अशी संघाच्या बैठकांमध्ये अनधिकृतपणे होत असेल. 4 लोक एकत्र भेटले, अरे ऐसा आहे वैसा चल रहा है वगैरे असं म्हणत असतील, पण ऑन रेकॉर्ड राजकारणावर चर्चा झालेली असं होत नाही. संघाचे कार्यक्रम, संघाचे विचार, कशा पद्धतीने काम वाढलं पाहिजे या सगळ्या दृष्टीला घेऊन तिथे चर्चा होते. ज्या संघाच्या विविध अनुषंगिक संघटना आहेत, त्या संघ प्रेरणेने संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केल्या, त्या संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकांमध्ये असतात. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा असतात. असत नाही असं नाही, ते डिनाय करण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे पण तिथे अधिकृतपणे राजकारणावर चर्चा असं अधिकृत अजेंड्यामध्ये नाही राहत, अनऑफिशियली होत असेल. कारण संघाचा प्रयत्न असा आहे की समाज जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव म्हणजे राष्ट्रीय विचारांचा प्रभाव असला पाहिजे. याच्या संबंधी एक चांगलं उदाहरण आहे, आठवणी आहे. तर सेंट्रल प्रॉव्हिन्सेस होतं त्यावेळेला, मध्य प्रदेश जे आत्ताचं झालंय त्याचं सेंट्रल प्रॉव्हिन्सेस होतं आणि त्याची राजधानी नागपूर होती. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री होते पंडित रविशंकर शुक्ला. तर ते पंडित रविशंकर शुक्ला आणि संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी विमानाने एकत्र जात होते. त्यावेळेला शुक्लाजी म्हणाले त्यांना की हमको ऐसा पता चला है की RSS
कि लोग जनसंघ पर डोमिनेट हो रहे हैं. गुरुजी असं म्हणाले की हाँ बात तो ठीक है, केवल जनसंघ ही नहीं, हम तो सब पर डॉमिनेट करना चाहते, काँग्रेस पर भी करेंगे. सगळ्या क्षेत्रामध्ये आमचं डॉमिनेशन राहावं, आमचा प्रभाव राहावा. वाईट अर्थाने नाही, राष्ट्रीय विचारांचा प्रभाव या देशामध्ये वाढावा हे संघाचा उद्देश आहे, असं त्यावेळेला त्यांनी तिथे रविशंकर शुक्लानं सांगितलं. त्यामुळे राष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढवणं हे संघाचा उद्देश आहे. त्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न असतात. पण प्रत्येक संघटन हे वेगळं आहे. आणि संघाचा स्वयंसेवक ज्या संघटनेमध्ये काम करत असेल, जसं मी आता 4 संघटनांमध्ये काम केलं, त्यामुळे मला माहिती आहे. विद्याभारतीचं काम केलं, कल्याण समाजचं केलं, आणखी 4 ठिकाणी केलं. त्या संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आम्हाला चालावं लागतं, काम करावं. आता ज्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्या त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा NDA असो यांना बरंचसं नुकसान सहन करावं लागलं. ज्या अपेक्षित जागा होत्या तेवढ्या मिळाल्या नाहीत. मात्र विधानसभेची निवडणूक जी महाराष्ट्रामधली झाली त्यावेळेला चांगलं यश मिळालं आणि त्यावेळेला असं म्हटलं गेलं की आता या निवडणुकीमध्ये यश मिळावं किंवा म्हणजे एकंदरीत जे काही लोकसभा निवडणुकीत झालं त्यात तसं होऊ नये, अशा अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा म्हणजे तळागाळामध्ये जाऊन काम केलं. तर अशा पद्धतीने याविषयी काय नेमकं चित्र असतं? केवळ महाराष्ट्रात नाही, हरियाणामध्येही झालं, दिल्लीमध्येही झालं. आता असं आहे की ज्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे, आतापर्यंत आपण मेंढरासारखे एखाद्याच्या मागे चालत होतो, आता असं चालून उपयोग नाही, अशा प्रकारची एक जागृती ज्या वेळेला लोकांच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला असे अप्रत्याशित निकाल दिसतात. काँग्रेसच्या पक्षाची सत्ता या देशावरती किंवा 60 वर्ष होती. सुरुवातीच्या काळामध्ये पंचायतीपासून तर पार्लमेंट पर्यंत काँग्रेस पक्षच होता. त्यावेळेला कोणी हे प्रश्न उपस्थित केले नाही की का काँग्रेस पक्षालाच सगळे असे मतं का मिळत आहेत. आज 1-2 राज्यांमध्ये जर भारतीय जनता पक्षाला अशी मतं मिळत असतील, असे प्रश्न उपस्थित केले जाणं हे जसं योग्य आहे तसं त्यावेळेलाही हे प्रश्न उपस्थित केले जायला हवे होते, ते झाले नाही. कारण हे ऍक्सेप्टेड होतं. काँग्रेसचं एकूण वलय इतकं जोरदार होतं त्यावेळेला की हेच होणार होतं, हे लोकांनी पण मान्य केलं. तसंच आज भारतीय जनता पक्षाचं वलय विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि काम करण्याच्या एकूण पद्धतीप्रमाणे ते वाढलंय. ते वाढलं असल्यामुळे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स वाढलं असल्यामुळे त्या सर्कलमध्ये जे लोक आले त्यांचं मतपरिवर्तन झालं. त्यांनी आणखीन आपल्याबरोबर 10 लोकांचं मतपरिवर्तन केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपल्याकडे मतदान हे असं गटनिहाय होत असतं पुष्कळदा. अरे ह्यांनी केलं का, मग चला आपण जाऊ, ह्यांनी जाऊ तिकडे, अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचं मतदान या पक्षाला झालं असेल ही एक शक्यता आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी काम केलं का, तर केलं असेल, कारण ते या देशाचे नागरिक आहेत, मतदार आहेत. आणि त्यामुळे त्यांना आपल्या मतदानाविषयी खात्री असणं, आपण योग्य पक्षाला मतदान करतोय हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असणं, त्यात काही चूक नाही. त्यामुळे त्यांनी ते केलं असेल आणि केलं असणं हेच जास्त योग्य आहे. आणि म्हणून आज परिणाम आपल्याला दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला कदाचित नसतील गेले, कुठे काही नाराजी असेल, ती नाराजी दूर करण्यामध्ये पक्ष नेतृत्वाला यश मिळालं असेल विधानसभा निवडणुकांच्या काळात, त्यातून हा फरक दिसून आला. परंतु लोकांच्या एकूण मतदानाचा जो टक्का वाढला आहे त्याच्यामध्ये काही जादूगारी आहे, काही नंबर 2चे उद्योग केले गेले आहेत, असं काही झालेलं नाही, झालेलं नसावं. कारण आपल्या इथलं इलेक्शन कमिशन जे आहे हे फार जागरूक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काही दुर्घटना
या काळामध्ये झाली नसेल असं मला वाटतं. आत्ताच्या काळात एक पाहायला मिळतं की प्रामुख्याने सोशल मीडिया आता सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो की प्रभावी ठरतो, विशेषतः सगळ्या निवडणुकांच्या दरम्यान राजकारणामध्ये. अशा वेळेला खोटे नरेटिव्ह पसरवणं हा एक अनेकांचा उद्योग असतो. म्हणजे त्यातून ते काहीतरी खोट्या नाट्या बातम्या पसरवायच्या. जसं लोकसभा निवडणुकीत झालं की आरक्षण जे ते रद्द केलं जाईल किंवा संविधानामध्ये बदल केला जाईल वगैरे असं काहीतरी पसरवलं झालं आणि त्याचाही परिणाम झाला. तर याचा विचार सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीने करतो की जेणेकरून अशा पद्धतीने राष्ट्राचं कुठेतरी अहित होऊ नये या माध्यमातून. संघाचा एक प्रचार विभाग आहे, अधिकृतपणे आहे. त्याचे प्रचार प्रमुख आहेत, त्याचे आणखीन 10 कार्यकर्ते आहेत. देशभरामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये त्यांची व्यवस्था आहे. आणि अशा प्रकारचे जे फेक नॅरेटिव्ह आहेत जे पसरवले जातात, त्या फेक नॅरेटिव्हना योग्य उत्तर देण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप्सच्या माध्यमातून हे प्रयत्न होत असतात. आवश्यकता वाटली तर संघाकडनं कधी अधिकृतपणे वक्तव्य सुद्धा त्या निमित्ताने दिल्या जाते. पण सोशल मीडियावरती जे फेक नॅरेटिव्ह देतात त्याचं मुख्य टार्गेट हे पॉलिटिकल ओरिएंटेड आहे. भारतीय जनता पक्षाचं महत्व कमी करण्या दृष्टीने काय करता येईल अशा प्रकारचे ते नॅरेटिव्ह आहेत. तर त्यात बीजेपीची सुद्धा जी प्रचार व्यवस्था आहे त्यांच्या माध्यमातूनही हे फेक नॅरेटिव्हना काउंटर करण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे हे तर चालत राहणार आहे. हे शेवटी ज्याला म्हणता येईल की विचारांची लढाई आहे, वॉर ऑफ वर्ड्स आहे. आणि त्यामुळे तुम्ही किती प्रभावीपणे तुम्ही आपला पक्ष मांडता त्याच्यावरती जय पराजय हा निर्भर राहणार आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने आपले विचार योग्य शब्दांमध्ये मांडण्याचं काम या फेक नॅरेटिव्हजना काउंटर करण्यासाठी आवश्यक आहे. ते त्या त्या लेवलवर पक्षाचे आणि संघटनेचे लोक करत असतात. आता सध्याच्या काही घडामोडी आपण पाहतोय, त्या सगळ्या घडामोडींचा विचार करता कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं काय स्थान आहे याविषयीची चर्चा होत असते. विशेषतः आता हे ऑपरेशन सिंदूर झालं, आता इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध सुरू झालं, अमेरिका सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेली आहे, किंवा युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारण हा खूप महत्त्वाचा विषय बनलेला आहे. अशा याच्यात आपलं हिंदुत्वाची भूमिका म्हणा किंवा भारताची भूमिका ही सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा व्हायला पाहिजे, असा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीने करतो की त्याविषयी काय काम चालतं? असं आज संघाचं काम हे जगातल्या 40 देशांमध्ये आहे. त्या ठिकाणी हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने हे संघाचं काम चालतं. आणखीन 30-40 देश असे आहेत की जिथे संपर्क आहे. आणि ह्या विशेषतः UK, USA, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, काही आफ्रिकन देश, या देशांमध्ये नैरोबी वगैरे सारख्या संघाचं काम चांगलं आहे. पण ते तिथल्या हिंदू समाजामध्ये आहे. त्याच्यातही आता तिथले स्थानिक जे लोक आहेत ते संघाच्या संपर्कात येतात. त्यातून त्यांचं मतपरिवर्तन पुष्कळदा घडतं. जसं ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर या संघाच्या एका मकर संक्रांतीच्या उत्सवात तिथे आल्या होत्या. आणि कौटुंबिक व्यवस्था, कुटुंब व्यवस्था संघाने कशी जपली आहे याचं त्यांनी फार चांगलं उदाहरण तिथे दिलं होतं. किंवा असे अमेरिकेतले काही सिनेटर्स असतात ते संघाच्या कार्यक्रमांमध्ये येतात. असा हा संपर्क आहे. पण मुळात हिंदुत्वाचा जो विचार आहे हा मानव कल्याणाचा विचार आहे. हा कुठल्याही धर्माच्या कल्याणाचा विचार नाही. हा मनुष्य धर्माचा, मनुष्याच्या कल्याणाचा विचार आहे. आणि हे जगाला पटवून देण्यासाठी म्हणून जोपर्यंत तुमच्याजवळ शक्ती आहे तोपर्यंत ते शक्य आहे. आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला हे लक्षात आलंय की भारत हा एक शक्तिशाली देश आहे आणि शक्तीचा उपयोग कसा करायचा, कुठे करायचा, केव्हा थांबायचा, हे सगळं भारताला नीट माहिती झालेलं आहे, टेक्निक. त्यामुळे भारताशी जुळवून घेतलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो की पाकिस्तानच्या बाजूनी जगातले सर्वच्या सर्व मुस्लिम देश उभे नाही आहेत.
हे भारताच्या बाजूनी आहे. हम्म. अमेरिकेसारख्या मोठ्या चतुर लोकांच्या राष्ट्राला सुद्धा भारताशी जुळवून घ्यावं लागतंय. हम्म. हे जे एक भारताचं जागतिक स्तरावरती उभारणं आहे, वर येणं आहे एक शक्तिशाली देश म्हणून, यात हिंदुत्व विचाराची मोठी भूमिका आहे. आणि भारताची भूमिका, हिंदुत्व विचाराची भूमिका ही सर्वसमावेशक, सर्व कल्याणकारी अशी असल्यामुळे, मानव कल्याणकारी असल्यामुळे ती जगाला योग्य मार्ग दाखवणारी राहील. याच्याबद्दल जगातल्या अनेक विचारवंतांमध्ये सुद्धा आता एक सकारात्मकता निर्माण झालेली दिसते आहे. फक्त प्रश्न असा आहे की भारताची शक्ती वाढली पाहिजे, कारण जोपर्यंत तुमच्याकडे शक्ती नाही तोपर्यंत तुमचा विचार खूप चांगला असेल पण कोणी ऐकत नाही. त्यामुळे चांगला विचार लोकांना पटवून देण्यासाठी सुद्धा ताकद पाहिजे. ती ताकद भारतामध्ये आज आली आहे, ती आणखी वाढावी, ती वाढण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो तो म्हणजे राजकारण आणि RSS याविषयीचा आपण आतापर्यंत सगळा उहापोह केला. आगामी काळामध्ये काय वाटचाल असू शकते किंवा पुढे सुद्धा अनेक आव्हाने येणार आहेत. आता यश भरपूर मिळालेलं आहे. मी मोदींच्या नेतृत्वाखाली एक भाजपचं राजकारणाचा विचार करता 10 वर्ष आणि त्यानंतर पुन्हा 3री टर्म सुद्धा मिळाली. पण त्याच्यावर समाधानी राहणं हे अपेक्षित आहे की यापुढे आणखी जी काय आव्हानं येतील त्यांचाही विचार करायचा, दूरदृष्टीने त्याविषयी विचार करून वाटचाल करायची. संघामध्ये आम्ही एक गीत शिकलो, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांचे. पण हे गीत असं आहे कि पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. संघ कार्याचं शेवटचं जे टार्गेट आहे ते सत्ता मिळवणं नाही आहे, तर सगळ्या समाजाला सोबत घेऊन संघटित अशा प्रकारचा समाज निर्माण करून समोर जायचं आहे, समोर सरकायचं आहे. सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आता 100 वर्ष संघाची पूर्ण होतील या विजयादशमीला. पुढच्या 100 वर्षामध्ये संघाला, सगळ्या समाजाला सोबत घेऊन या देशाला विश्वगुरु पदापर्यंत नेण्याचा जो काही उपक्रम आहे, जे ध्येय आहे ते साध्य करायचं आहे. आतापर्यंत 5 पिढ्या या कामामध्ये खपल्या, आणखीन 5-10 पिढ्या खपतील. पण हे कार्य योग्य आहे, ह्या कार्यानेच हे साध्य होणार आहे हा विश्वास पक्का असल्यामुळे येणारी कोणतीही संकट असली तरी त्यावर मात करता येईल. येणारी अनुकूल परिस्थिती असली तरी त्याच्या साह्याने, त्याच्या मदतीने आपण आपलं उद्देश शक्य तितक्या लवकर गाठू शकू, अशा प्रकारचा प्रयत्न संघाला करावा लागेल. कारण पुष्कळदा असं होतं की विपरीत परिस्थितीमध्ये काम करणं हे शक्य होतं. पुष्कळदा अतिउत्साहाने माणसं काम करतात. चॅलेंजेस आहेत इतके 10 प्रकारचे, तर तो आणखी उत्साहाने 10 प्रकारची चॅलेंजेस कशी पार करता येईल. पण चॅलेंजच नाही आहे. वर्गामध्ये पहिल्या येणाऱ्या मुलाला जर एखादा आणखी दुसरा हुशार मुलगा असला तर ते चॅलेंज येतो. पण त्याच्यासमोर चॅलेंजच नाही, तोच पहिला आहे, तर तो कोणाशी लढेल. त्यामुळे असं स्वतःशी लढणं, आज मी इतका चांगला आहे, उद्या याच्यापेक्षा जास्त चांगलं कसं काम करू शकेल, अशा प्रकारचा प्रयत्न करणं हेही आवश्यक आहे. या सगळ्या प्रकारच्या, आणि समाज आपल्याकडे असा चाललाय सध्या, एकूण जे दिसत आहे ते विघटनाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्याही जोरात सुरू आहेत. जातीच्या आधारावर असेल, भाषेच्या आधारावर असेल, आणखीन गरीब श्रीमंत आधारावर असेल, पण समाजाला तोडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. संघाला सब समाज को लिए साथ में, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे हे जे तोडणारे लोक आहेत यांचे जे प्रभाव आहे ते निष्प्रभ करावे लागतील, त्यांचे कार्यक्रम विफल करावे लागतील, तेव्हा ते शक्य होईल. ते कसं करता येईल याची सगळी स्ट्रॅटेजी आखून आणि पुढचा कार्यक्रम ठरवावा लागेल. पुढचा येणारा काळ हा भारताचा काळ आहे.
जगामध्ये आहे हे नक्की आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. फक्त ते किती लवकर आपण साध्य करू शकतो याच्यावरती या संघाच्या एकूण यशापयशाची भूमिका निर्भर राहणार आहे. खरोखरच मी आता ही 100 वर्षांचा जो प्रवास आहे हा काय सोप्पा नाहीये. एखादं संघटन इतकी वर्ष काम करते अथकपणे आणि प्रत्येक वेळेला नवी नवी शिखरं सर करत यशस्वी होताना आपल्याला पाहते. तर याच्यामध्ये अर्थातच जो मार्ग निवडलेला आहे राष्ट्रहिताचा, राष्ट्रकार्य जे आपल्याला करायचे, तर त्या दृष्टीने योग्य दिशेने पावलं टाकली जातात म्हणूनच हे यश मिळतं कोणत्याही संघटनेला, हे त्याच्यावर दिसून येतं. तुम्ही विरागजी ते हा सगळ्या महत्वाच्या विषयावर आमच्याशी संवाद साधलात आणि अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची मलाही संधी दिली याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.